प्रत्येक मुलगी ही आईवडिलांची खूप लाडकी असते. मुली आपल्या आईवडिलांच्या घरी खूप लाडाने मोठे झालेले असतात आणि लग्नानंतरनं तेच घर सोडून सासरी जातात. जेव्हा मुली आईवडिलांचं घर सोडून सासरी जातात, तेव्हा आपल्या भारतीय परंपरेनुसार आईवडील आपल्या मुलीला लग्नानंतरनं तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवत असतात. तिला दैनंदिन जीवनात ज्या काही गोष्टींची गरज असते, त्या सर्व पुरवल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, की मुलींनी लग्नानंतरनं आईवडिलांच्या घरातून सासरी जाताना, सासरच्या घरी जाताना कोणत्या गोष्टी नेऊ नये, ज्यामुळे तिच्या पतीवर फार मोठं संकट येईल. आईच्या घरातून कधीही या 3 वस्तू आणू नका. धर्मशास्त्रानुसार, धर्मानुसार आणि अनेक रीतींनुसार मुलींच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता निर्माण होते. मुलीच्या लग्नावरही कधीकधी त्याचा दुष्परिणाम पाहायला भेटतो. शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींनी आपल्या लग्नानंतरनं आईवडिलांच्या घरून कधीही घेऊन जाऊ नयेत? चला तर मग पाहूयात. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी सुप्रिया शितोळे नावाने आपलं चॅनल आहे. चॅनेलवरती जर नवीनच कोणी आलेले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि खरंच काही अजून बोलू वाटलं तर कमेंट नक्कीच करून सांगा. चला मग आपण सुरुवात करूयात. 1 नंबरला आहे गॅस स्टोव. लग्नानंतरनं स्वयंपाकविधी केला जातो. त्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेराहून दिलेल्या गॅस शेगडी वापरावी असे अनेक पालकांची इच्छा असते. पण खरं तर आहे ना, हे अजिबातही करू नये. शास्त्रानुसार नवविवाहित वधूने माहेरच्या घरातून चुली घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थांवर होत असतो. असे केल्याने नववधू नवीन कुटुंबात प्रवेश करताच तिचा स्टोव आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे करेल आणि जे अजिबातही चांगले मानले जात नाही. त्यामुळे तुमच्या मुलीला निरोप देताना त्यांना गॅस शेगडीऐवजी स्वयंपाकघराशी संबंधित इतर वस्तू द्या. मिठाचे काम असते जेवणात खारटपणा आणणे. जेव्हा मुली लग्नानंतरनं त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरात जातात, त्यांचा धर्म काय असावा? नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलं असेल त्यात गोडवा निर्माण करणे. त्या सगळ्या नात्यांमध्ये गोडवा जोडणे. अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरात शिरले, त्यामुळे संबंध बिघडू शकतात. प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो. नंबर 3, लोणचे. लग्नानंतरनं मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना आवडते लोणचे पाठवतात. परंतु तसे करणे देखील धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे मानले जाते. असे म्हणतात की लोणचे असे खायला आंबट असते. त्याचप्रकारे ते पती-पत्नीचे नाते बिघडवते. त्यामुळे नात्यात आंबटपणा निर्माण होतो. त्यामुळे लग्नातच काय, तुमची लेक केव्हाही माहेरी येऊ द्या, तिला लोणचे तिच्यासोबत केव्हाही देऊ नये. कारण नात्यामध्ये वाईटपणा निर्माण व्हायला जास्त वेळ लागणार नाही. तर या 3 गोष्टी आहेत ज्या मुलींना सासरी जाताना आईवडिलांनी काळजी घ्यावी की त्या वस्तू मुलींसोबत चुकूनही जाणार नाही आहेत. तर चलात मग छोटासा व्हिडिओ, एकदम छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.